ही घटना आहे 1933ची. नेव्हिल गोडार्ड एक स्ट्रगलिंग कलाकार न्यूयॉर्कमध्ये राहत होते. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी त्यांना बार्बाडोसमध्ये आपल्या घरी जायचे होते. प्लेन तिकीटचे पैसे त्यांच्याकडे नव्हते. नेव्हिल गोडार्ड यांना त्या वर्षी आपल्या कुटुंबासोबत क्रिसमस सेलिब्रेट करायचा होता. अशावेळी त्यांच्या आयुष्यात अब्दुल्ला नावाचा व्यक्ती येतो आणि नेव्हिल गोडार्डला सांगतो, तू आजपासून असे जग की तू बार्बाडोसमध्ये आहेस. हा नाता तू तुझ्या भावंडांबरोबर आहेस, आनंदित आहेस. त्या रात्री आपल्या लहान खोलीत झोपताना असा अनुभव केला की आपल्या कुटुंबासोबत क्रिसमस साजरा करत आहे. त्या घराचा स्पर्श, हवा, समुद्र या सगळ्या गोष्टींचा असा अनुभव केला की तसंच आयुष्य तो जगत आहे. हा प्रयोग तो काही दिवस करत होता. नेव्हीच्या आयुष्यात बदल काही झाला नव्हता, पण त्याची स्टेट ऑफ माइंड नक्की बदलली होती. कुठेही काही होण्याची संभावना दिसत नव्हती. अशा वेळी एक फोन येतो, नेव्हिल गोडार्डच्या भावाचा. त्या फोनवर नेव्हिल गोडार्डचा भाऊ त्यांना नाताळासाठी आमंत्रण देतो. त्याचबरोबर विमानाचं तिकीट आणि पैसेसुद्धा पाठवतो. आपल्याला स्थिती बदलायची असेल तर आपल्याला आपली मानसिकता बदलली पाहिजे. यासाठी काही प्रॅक्टिसेस लॉ ऑफ अझम्पशनमध्ये आहे. ते जाणण्यासाठी पुढचे व्हिडिओ नक्की बघत राहा. धन्यवाद.